मंत्र्यावरती तुम्हाला भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही किंवा त्याच्यावरती केसेस दाखल करण्यात आले नाहीत किंवा त्याला फोडता आलेलं नाही. हे कम्युनिस्टांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आज देशामध्ये जे प्रश्न संकट आलेलं आहे त्याचा उल्लेख कॉम्रेड राजांनी आपल्या भाषणात केला की या देशामधली जी मूल्य व्यवस्था होती, जी इथली घटना आणि डॉक्टर आंबेडकरांच्या पुरस्कृत असलेली घटना मजबूत करू पाहत होती, ती सगळी मूल्य व्यवस्था रद्द करून एक नवीन मूल्य व्यवस्था, जातीवर आधारलेली, धर्मावर आधारलेली व्यवस्था आणण्याचा प्रयत्न आज चालू आहे. हा हाणून पाडायचा की नाही हा प्रश्न तुम्ही तुम्ही नवीन नवीन इंडियाचे समर्थक आहात. तुम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि नवीन पिढीला नवीन देश घडवायचा आहे. तो देश कसा असला पाहिजे? सगळ्या जगामध्ये जो संघर्ष चालू आहे तो हाच संघर्ष चालू आहे की एकीकडे समानतेचं मूल्य आहे आणि दुसरीकडे वर्चस्ववादाचं मूल्य आहे. एकीकडे सगळ्या व्यक्ती सगळ्या समान असल्याशिवाय जात धर्म मागे पडणार नाही, परंतु या समानतेला विरोध करून निसर्गामध्येच समानता असते असं मांडणारे विविधता आणि असमानता या वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. मी 5 फूट असेल, दुसरा 6 फूट असेल, एखादा मनुष्य 5.5 फूट असेल, ही नैसर्गामध्ये असलेली विविधता आहे. पण विविधतामध्ये मी 5 फुटीचा मनुष्य आणि 5.5 फुटीचा मनुष्य समान आहे हे मांडणं ही मानवता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मानवता विरुद्ध अमानवी असा संघर्ष चालू आहे. आपल्या देशामध्येच बघितलं तर आपण आर्य आणि द्रविड असा संघर्ष बघतो, परंतु आपल्याला जेनेटिक्स काय सांगतं की 99% जीन्स आपले जे आहेत ते आफ्रिकेमधून आलेल्या माणसांच्या बरोबरचे जोडलेले आहेत. आफ्रिकेमधून आणलेली माणसं काही द्रविड पण नव्हती आणि आर्यन पण नव्हती. मग त्यांच्याबद्दल कोण बोलणार? तेव्हा विज्ञानाच्या बद्दल विज्ञाननिष्ठा म्हणून आंबेडकरांनी भारतीय घटनेमधलं वैशिष्ट्य, सर्वात मोठं वैशिष्ट्य काय असेल ते कॉम्रेड पानसरे, डॉक्टर दाभोळकर सतत मांडायचे. काय मांडायचे की भारतीय घटनेने इथल्या राज्य सरकारवरती आणि इथल्या केंद्र सरकारवरती ही जबाबदारी दिलेली आहे की विज्ञाननिष्ठ लोक झाले पाहिजेत. परंतु विज्ञाननिष्ठ होतात का लोक? 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि देशाची धर्माच्या नावावर फाळणी झाली तेव्हा उरलेल्या हिंदुस्थानामध्ये साक्षरतेचं प्रमाण 30% देखील नव्हतं. पण तरीही घटना मान्य करून आपण काय ठरवलं की हा देश कुठल्याही धर्माचा, जातीचा असणार नाही. आणि आता साक्षरतेचं प्रमाण 98% झालेलं आहे. निरक्षरता संपलेली आहे. लोक शिकलेले आहेत. किती लक्षावधी, कोट्यावधी लोक ग्रॅज्युएट झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. आणि भारतामध्ये धर्माच्या नावाने हिंदू राष्ट्र होण्याचं संकट आपल्या डोळ्यासमोर नाचत आहे. हा फरक आहे. म्हणजे शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्याचा हा परिणाम आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.